तुम्हाला सांगतो आज तारीख बघा 12 तारीख आहे. सकाळी 8:15 वाजलेत. एक मी ट्रेड फाइंड करतोय तर इथे एक ट्रेड सापडला पण मिस झाल्यामुळं इथं मी लावून ठेवलं आहे. आय थिंक इथंपर्यंत आपल्याला बाईंग भेटू शकते बघा या साईडला इथंपर्यंत. अ, इथून बाईंग भेटायला पाहिजे आपल्याला. इथंपर्यंत इथून आपल्याला एक बाईंग भेटायचे चान्सेस आहेत. इथं आपली मिस झाली. बघायला गेलं तर ही आपल्याला आता इथं सेशन सुरू झालं आहे ह्या ठिकाणी आणि ही कॅन्डल आपल्याला हाय तयार झाली. तर हाय कॅन्डलनुसार आपण जर सपोज हे स्ट्रक्चर बघितलं, ह्या कॅन्डलची रेंज बघितली 186 आणि कॅन्डलची ओपनिंग प्राईस 108,596. तर त्याच्यानुसार आपल्याला 795 हे एक रेंज भेटते. तर ही रेंज आपण इथं जेव्हा आखली, त्या आखल्यानंतर आपल्याला प्रॉपर एंट्री पॉईंट भेटले आपल्याला. टी-पी ठेवला आपण ह्याच्यावरती आणि टी-पी खाली ठेवलं आहे. एस-एल ह्या जस्ट त्या कॅन्डलच्या वरती ठेवला आहे. आता वाट बघूया आपण इथं जेव्हा जोपर्यंत त्याचं टी-पी हा कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्या इथं रिव्हर्सल पॉईंट भेटत नाही. हा तर आजचा व्ह्यू झाला ह्याचा. जाऊ दे मस्त आहे, आता बघू काय होतं त्या. आता तोपर्यंत आपण गोल्डचं बघूया. गोल्डचं अजून नाही बघितलं मी. गोल्ड अरे गोल्ड पूर्णपणे शिफ्ट झाले बरं का बाईक साईडला. प्रिव्हियस लोच्या कॅन्डलनुसार जर बघितलं ना आपण तर मार्केट इथं पण द्यायला पाहिजे जिथं आता मार्केट आहे. पण आय थिंक सो मार्केट इथून न रिव्हर्सल होता. आय थिंक इथून रिव्हर्सल होईल बघा. ह्या पॉईंटपासून एक तर मार्केट रिव्हर्सल होईल किंवा ह्या पॉईंटपासून आपल्याला रिव्हर्सल म्हणून बघायला भेटेल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतो मी. आज 12 तारीख आहेच. 12 तारीख आज माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी लग्नाची. तर ठीक आहे, इथून एक रिव्हर्सल पण बघायचा प्रयत्न करूया. इथे मी काल पण लावतो जेणेकरून मला समजेल. या पॉईंटपासून एक मार्केट रिव्हर्सल व्हायचे चान्सेस भरपूर आहेत बघा. आपला गोल्डन नंबर वर आहे. ठीक आहे, रिव्हर्सलसाठी पॉईंट बघा. आता सध्या तर जसे व्ह्यू भेटते ते तसे आपल्याला तसं आपल्या इथे पॉईंट आहे आणि एक इथे पॉईंट आहे. दोन आपल्या रिव्हर्सलसाठी पॉईंट आहेत. आता जेव्हा रिव्हर्सल पॉईंटला जेव्हा मार्केट येईल तेव्हा आपल्याला कळेलच कॅन्डल पूर्णपणे ब्रेक करते याला.
हे स्ट्रक्चर जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण काय बोलू शकत नाही. ह्याच्यामध्ये रिव्हर्सलसाठी आपण बसलो आहे आणि BTCमध्ये सांगायला म्हटलं तर BTCमध्ये जोपर्यंत हा TP कंप्लीट होत नाही तोपर्यंत एक बाईंग आपल्याला बघायला भेटू शकत नाही. जास्त नॉर्मल बाईंग भेटेल आपल्याला, कारण ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो डाऊन साईडचाच आहे. त्याच्यामुळे आपण प्रिफर करूया की इथून बाईंग जे घेतो आहे ते नॉर्मलशी किंवा 50% बाईंग घेऊनच एक्झिट व्हावं. दॅट्स इट. बाकी आजचा व्ह्यू तर एवढाच आहे. तुमच्याबरोबर व्ह्यू तर शेअर केला मी, नेमकं काय व्ह्यू आहे आजचा. बाकी चला व्हिडिओ आपण इथे एंड करूया. बाकी सगळे रिझल्ट वगैरे आल्यानंतर परत व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, बंद करतो मी.